ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आता आपलं जे डायरेटिक टॉपिक आहे तो ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आज शेवटचं लेक्चर आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे महत्त्वाचा पार्ट आहे तो ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. आता लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने जो पार्ट आहे ते आपण तर कव्हर केलेत. ओके. तर लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने लूप डायव्हरेटिक आणि थायाझाईड डायव्हरेटिक, त्यानंतर त्यांचे कॉम्प्लिकेशन्स, युजेस, त्या सर्व गोष्टी आणि क्लासिफिकेशन हे लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने विचारले जाणारे टॉपिक आहे. ओके. तर राहिलेले जे टॉपिक आहे डायव्हरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू तो नेहमी विचारला गेला आहे तो शॉर्ट नोटच्या दृष्टीने. तर शॉर्ट नोट किंवा 2 मार्कच्या दृष्टीने आपण आता कॉन्सन्ट्रेट करणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये डिटेल असं नाही गेलं तरी चालू शकतो. तुम्ही जस्ट तुम्हाला त्याचं ओरिएंटेशन आलं त्या ग्रुपचे मेकॅनिझम, यूज, ऍडव्हर्स इफेक्ट, तर 2 मार्काचे क्वेश्चन तुमचे तयार होणार आहे. तर आता पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स जर तुम्हाला क्वेश्चन आला तर त्याचे युजेस किंवा ड्रगचे नावं आणि ते त्याचं काय यूज आहे असं 2 मार्कला विचारू शकता. तर आपण पाहिलेलं आहे की आता लूप डायव्हरेटिक विषयी पाहिलं होतं की ते असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनलेवर ऍक्ट होता बाय इनहिबिटिंग Na+K+2Cl- 4 ट्रान्सपोर्ट. डायुरेटिकचा नेक्स्ट ग्रुप आपण पाहिला होता थायाझाईड. तो अर्ली डीसीटी वर ऍक्ट होतं आणि अर्ली डीसीटी मध्ये ते Na+Cl- 4 ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतात. त्यानंतरचा आता ग्रुप आहे जो लेट डिस्टल ट्युब्युल किंवा कलेक्टिंग डक्ट वर ऍक्ट होतो. त्यामध्ये 2 ग्रुप आहे आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की हे जे पार्ट आहे ट्युब्युलचा हा अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्डोस्टेरॉन असतो. आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस ल्युमेन मधलं सोडियम कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं लेट डीसीटी किंवा कलेक्टिंग डक्ट मध्ये, तर बॉडीमधून अल्डोस्टेरॉन हार्मोन ऍड्रेनल ग्लॅन्ड मधून रिलीज होतो आणि तो बेसोलेटरल साइट मधून रिनल ट्युब्युलर सेल, त्याला प्रिन्सिपल सेल असं म्हणतात, तिथे एंटर होतो आणि अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. अल्डोस्टेरॉन त्याची ऍक्शन अल्डोस्टेरॉन रिसेप्टर थ्रू करतो. अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ह्यालाच आपण मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे असं म्हणतो, कारण हा अल्डोस्टेरॉन हा नथिंग बट द मिनरलोकॉर्टिकॉइड आहे. तर अल्डोस्टेरॉन त्या रिसेप्टरवर स्वतःच्या ऍक्ट होतो आणि आपण पाहिलेलं आहे हे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर किंवा मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर हे न्यूक्लिअर रिसेप्टरचा पार्ट आहे, म्हणजे टाईप आहे. आणि त्या रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यानंतर अल्डोस्टेरॉन रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज सिंथेसिस ऑफ अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन. त्यात आपण पाहिलेलं आहे सोडियम चॅनल, पोटॅशियम चॅनल, सोडियम पोटॅशियम मेटीपेस यांची सिंथेसिस होती. सोडियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल हे सोडियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल हे ल्युमिनल साईडला इन्सर्ट होता आणि Na+K+ एटीपेज फ्रॉम बेसोलॅटरल साईड, आणि त्यामुळं अराउंड 2 ते 5% सोडियम रिॲब्सॉर्ब होतो आणि त्या बदल्यात पोटॅशियम लॉस होतं आणि कालांतराने H+ लॉस होतं. तर ह्या साईटवर ऍक्ट होणारे जे ड्रग आहेत, ओके, ते 2 ग्रुप आहेत. एक रिनल सोडियम चॅनल इन्हिबिटर, एमसीक्यू साठी जर आलं तर हे 2 ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे, अॅमिलोराइड आणि ट्रायमटेरिन. आणि दुसरा ग्रुप आहे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट, त्यामध्ये स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉल हे 2 ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लिरिनॉल. आता ह्या ड्रग्समुळं सोडियम रिॲब्सॉर्प्शन इनहिबिट होतं आणि त्यामुळं सोडियम रिॲब्सॉर्ब नाही झाला तर पोटॅशियम लॉस पण होत नाही. ओके. आणि त्याच्यामुळं पोटॅशियम रिटेन होतो आणि त्यामुळं ह्या दोन्ही ग्रुपला मिळून आपण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स असं म्हणतो. म्हणजे रिनल सोडियम चॅनल इनहिबिटर आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट दे आर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक. रिनल सोडियम चॅनल इनहिबिटरचे एक्झाम्पल आहे अॅमिलोराइड, ट्रायमटेरिन. आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट ड्रग जे आहे त्यामध्ये आहे स्पाइरोनोलॅक्टोन आणि दुसरा जो ग्रुप ड्रग आहे इप्लिरिनॉन. इप्लिरिनॉन
ऍटलिस्ट स्पायरोनोलॅक्टोन तरी तुमच्या लक्षात राहिला पाहिजे, अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. आणि हा सगळे ड्रग हे ल्युमिनल साईटला ऍक्ट होतात, फक्त अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट हा बेसोलॅटरल साईटने येतो. ओके. तर हे झाले पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स. आता याच्यावर क्वेश्चन्स काय येतो की पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स कोणते आहेत, मेकॅनिझम काय आहे, त्याचे युजेस आणि साईड इफेक्ट. डिटेलमध्ये आपण जाणार नाही, डिटेलमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी कोणीही विचारणार नाही तुम्हाला, तर 2 मार्काच्या दृष्टीने आपल्याला तो प्रिपेअर करायचा आहे. ओके. आता पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिकचे युजेस काय आहे. ओके. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिकचा अमिलोराइड ट्रायमटेरिनचे पहिले आपण युजेस पाहू. काही एमसीक्यू ह्या टॉपिकशी रिलेटेड आहे, ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. तर हे जे पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आहे, आपण हे जनरली ॲज ए ॲड ऑन ड्रग म्हणून यूज करतो अलॉंग विथ थायाझाईड और लूप डायुरेटिक. थायाझाईड आणि लूप डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक्स कंबाईन करण्याचे ॲडव्हान्टेजेस काय. ओके. हे कॉम्बिनेशन रॅशनल आहे की इरॅशनल, तर हे कॉम्बिनेशन रॅशनल आहे. आणि त्या कॉम्बिनेशनचे ॲडव्हान्टेज काय हे 2 मार्कला आलं तर तुम्हाला माहित पाहिजे की थायाझाईड किंवा लूप डायुरेटिक बरोबर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक ऍड केले तर थायाझाईड आणि पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक जर कंबाईन केले तर त्याचे ऍडव्हान्टेज काय राहील, आणि लूप डायुरेटिक प्लस पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक यूज केले ते ऍडव्हान्टेज काय राहील. तर एक पहिला ऍडव्हान्टेज असा आहे की हे कॉम्बिनेशन मधले जे 2 ड्रग आहेत ते वेगवेगळ्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात, त्यामुळे डायुरेटिक इफेक्ट ऍड ऑन होतो. ओके. ऍडिटिव्ह इफेक्ट येतो, थेरापेटिक इफेक्ट जो होतो तो ऍड होतो. जास्त सोडियम आणि वॉटर लॉस होणार कॉम्बिनेशन मुळे, बरोबर. आणि दुसरं असं आहे की थायाझाईड आणि लूप डायुरेटिक हे हायपोकॅलेमिया करता, आणि जे अमिलोराइड ट्रायमटेरिन किंवा स्पायरोनोलॅक्टोन हे हायपर कॅलेमिया करता. ते जर एकत्र दिले तर पोटॅशियम लेव्हल जी आहे नॉर्मल ती डिस्टर्ब होणार नाही. दिस ड्रग नलिफाय इच अदर्स ऍडव्हर्स इफेक्ट. हे ड्रग एक दुसऱ्याचे ऍडव्हर्स इफेक्ट हे नलिफाय करतात. ओके. त्यामुळं जर आपण कॉम्बिनेशन यूज केलं तर ऍडिटिव्ह ऍक्शन येणार डायुरेटिक, डायुरेटिक ऍक्शन ऍडिटिव्ह इफेक्ट येणार, त्यामुळे जास्त डायुरेसिस होणार. आणि दुसरं हायपोकॅलेमिया किंवा हायपर कॅलेमिया चे चान्सेस कमी होतात, म्हणजे आपण म्हणू शकतो पोटॅशियम लेवल इज नॉट डिस्टर्ब. ओके. तर हे तुम्हाला त्यामध्ये लिहिता आलं पाहिजे 2 मार्कच्या क्वेश्चनला. लक्षात आलं हे, समजलंय. हो सर. हो सर. ओके. आता हे जर हा एक यूज कुठं होतो, त्याचा म्हणजे हा जे कॉम्बिनेशन आहे ऍड ऑन यूज, तर हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करू शकतो. ओके. हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी तर पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिकचा पहिला अमिलोराइड ट्रायमटेरिन पाहतोय पहिले आपण. आपण आता कॉन्सन्ट्रेट फक्त रिनल सोडियम चॅनल इनहिबिटर विषयी डिस्कस करत आहोत, त्यावर करतोय. ओके. लिव्हर सिरोसिस मध्ये ते मे बी बेनिफिशियल आहे. आपण काल पाहिलं होतं लिव्हर सिरोसिस जी आहे ती लूप किंवा थायझाइड डायुरेटिकने काय होऊ शकते, ऍग्रिवेट होऊ शकते किंवा हिपॅटिक कोमा होऊ शकतो. आणि त्याचं रिझन काय पाहिलं होतं, NH3 लेवल रेज होते त्याच्यामध्ये. हायपोकॅलेमियामुळं NH3 इज नॉट एबल टू कन्वर्ट इंटू NH4 मध्ये नाही. NH4 नाही, सॉरी, युरिया युरिया युरिया. 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 युरियामध्ये कन्वर्ट होत नाही. ओके. आता याच्या उलट हायपर कॅलेमिया असेल तर NH3चं कन्व्हर्जन युरियामध्ये फास्ट होतं, त्यामुळं लिव्हर सिरोसिस मध्ये पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक हायपर कॅलेमिया केल्यामुळं बेनिफिशियल आहेत. लक्षात आलं. सो दे मे बी बेनिफिशियल इन लिव्हर सिरोसिस. आता अमिलोराइडचे 2 इम्पॉर्टंट एमसीक्यू मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. अमिलोराइड इज ए ड्रग ऑफ चॉईस इन लिथियम इंड्यूस्ड डायबिटीज इन्सिपिडस. लिथियम हा ड्रग मॅनियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. ओके. हा ड्रग मॅनियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात. आणि लिथियमचा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे डायबिटीस इन्सिपिडस. आणि लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस ट्रीट करायला काय यूज करतात, अमिलोराइड. Amyloid. ओके. अमिलो
राईट. ओके. अमिलोराइड. आता हा कसा इफेक्टिव्ह आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करेल. फक्त एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जर कोणी विचारलं की लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस साठी कोणता डायुरेटिक आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर करतो, तर त्याचा आन्सर काय असणार आहे? अमिलोराइड. अमिलोराइड. ओके. त्याचप्रमाणे सिस्टिक फायब्रोसिस जी कंडिशन आहे त्यामध्येही आपण अमिलोराइड यूज करतो बाय एरोसोल रूट. तर सिस्टिक फायब्रोसिस एक डिसीज आहे, त्यात मी काही डिटेल जाणार नाही, तुम्ही नेटवर सर्च करू शकता सिस्टिक फायब्रोसिस काय आहे, तर त्यात आपण अमिलोराइड यूज करू शकतो. आता लास्ट यूज आहे, जिथं जिथं पोटॅशियम लॉस होतोय त्या ठिकाणी पण आपण हे यूज करू शकतो. म्हणजे जिथं हायपोकॅलेमिया झालेला आहे अशा पेशंटमध्ये पोटॅशियम लेवल वाढण्यासाठी हे ड्रग यूज करू शकता. तर हे सगळे युजेस झाले अमिलोराइड ट्रायमटेरिन किंवा रिनल सोडियम चॅनल इनहिबिटरचे. तर हायपरटेन्शन, लिव्हर सिरोसिस, ओके, त्यानंतर लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस आणि सिस्टिक फायब्रोसिस मध्ये अमिलोराइड यूज करता, आणि पोटॅशियम लॉस असेल तर त्या सिच्युएशन मध्ये आपण हे यूज करतो. तर इथं मला एक्सप्लेन एक करायचं आहे की लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस मध्ये हा ड्रग कसा यूज करता अमिलोराइड, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. तर लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस का होतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. डायबिटीस इन्सिपिडस मध्ये काय होतं आपण काल पाहिलेले आठवतंय का तुम्हाला? डायबिटीस इन्सिपिडस मध्ये काय होतं? वॉटर लॉस होतो, एडीएच ऍक्शन. ओके. एक्सेस वॉटर लॉस ड्यू टू deficiency of ADH or due to defect in the ADH action. ADH ची ऍक्शन झाल्या नाही मुळे किंवा एडीएच ची ऍक्शन न झाल्यामुळं किंवा एडीएच नसेल तर हे वॉटर रिॲब्सॉर्प्शन फ्रॉम कलेक्टिंग डक्ट व्यवस्थित होत नाही आणि वॉटर लॉस होतं, त्याला डायबिटीस इन्सिपिडस म्हणतात. म्हणजे डायबिटीस इन्सिपिडस मध्ये किडनी मधून एक्सिस वॉटर लॉस होतं, हे तर तुम्हाला लक्षात आलंय आता. ओके. आता तुम्हाला आपण कलेक्टिंग डक्ट मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या पहा. समजा आता कलेक्टिंग डक्ट आहे, हे ल्युमेन आहे. ओके. हे रिनल इपिथेलियल सेल आहे एक, त्याच्यावरती अजून एक सेलची लाइनिंग असेल. ओके. खाली एक सेल. तर ही ल्युमिनल साईट आहे आणि बाकीची जी साईट असते एपिथेलियल सेलची त्याला आपण बेसोलॅटरल साईट म्हणतो. आणि बेसोलॅटरल साईटला कलेक्टिंग डक्ट मध्ये कोणते रिसेप्टर असतात? V2. V2. आणि त्याच्यावर काय ऍक्ट होतं? एडीएच. एडीएच काय करतं की हे जे वॉटर चॅनल्स आहेत सायटोप्लाझम मध्ये इनएक्टिव्ह स्टेट मध्ये असलेले, त्यांना ऍक्टिव्ह कडून कुठे इन्सर्ट करतो? एडीएच च्या ऍक्शन मुळे ल्युमिनल साईटला. आणि हे वॉटर चॅनल ल्युमिनल साईटला इन्सर्ट झाल्यामुळं काय रिॲब्सॉर्ब होणार आहे? वॉटर. 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 ओके. तर हे कसं करतं एडीएच? ADH acts on V2 receptor and stimulate adenylyl cyclase which increases cyclic AMP, and cyclic AMP responsible for insertion of water channel. लक्षात आलं? लक्षात आलं? हो सर. Yes, sir. आता लिथियम, आता हे नॉर्मली वॉटर रिॲब्सॉर्ब होतं, बरोबर? वॉटर हे रिॲब्सॉर्ब होतं. आता लिथियम व डायबिटीस इन्सिपिडस का होतो ते जर कळलं तुम्हाला तर अमिलोराइडची ऍक्शन तुम्हाला लक्षात होईल. मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉडी लिथियम जे आहे, आपली बॉडी लिथियमला कशा बरोबर कन्फ्यूज करत होते? सोडियम बरोबर. सोडियम सोडियम बरोबर. बरोबर. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की हे इथं लेट पण डीटी आणि कलेक्टिंग डक्ट मध्ये आपण पाहिले सोडियम चॅनल असतात, बरोबर? सोडियम चॅनल. सोडियम चॅनल मुळे सोडियम चॅनल पोटॅशियम चॅनल आपण पाहिलेत मागच्या डायग्रामला. सोडियम चॅनल काय करतात? ल्युमिनल साईट वरचे ऍक्टिव्ह झाले तर सोडियमचं काय करता? रिअब्सॉर्प्शन. ल्युमेन मधून कशात येतं सोडियम? इपिथेलियल सेल मध्ये. इपिथेलियल सेल मधून इंटरस्टिशियम मध्ये जाईल. आता जो लिथियम आहे, लिथियम त्या मॅनियाच्या पेशंटला दिल्यानंतर तो एक्सक्रीट होता आणि ट्युब्युल मध्ये येणार आहे. ट्युब्युल मधून जात असताना, कलेक्टिंग डक्ट मधून जात असताना
हा लिथियम काय होतो की ह्या सोडियम चॅनलला लक्षात येत नाही हा लिथियम एक का सोडियम आहे, तो कन्फ्यूज होतो आणि लिथियमला काय करतो, रिअब्सॉर्ब करतो इथं. आणि लिथियम रिअब्सॉर्ब झालं तर कशात येणार आहे, इथून. इंटरस्पेशल सेल. ब्लड. नाही, त्याच्या आधी कशात येईल, ल्युमेन मधून कशात येईल, इपिथेलियल. इपिथेलियल सेल मध्ये. सेल मध्ये. आणि इपिथेलियल सेल मध्ये हा लिथियम जी EDH ची सायक्लिक केएमपी डिपेंडंट ऍक्शन आहे ती इनहिबिट करतो. मग सायक्लिक केएमपी ची ऍक्शन इनहिबिट झाली तर वॉटर चॅनल इन्सर्ट होतील का, नाही. नाही होणार. आणि वॉटर चॅनल इन्सर्ट नाही झाले तर वॉटर रिअब्सॉर्ब होईल का, नाही. नाही होणार. नाही. आणि त्यामुळं वॉटर लॉस होईल. आता हे लिथियमची ऍक्शन कशामुळे आली, लिथियम कशात आल्यामुळं, रिनल इपिथेलियल सेल मध्ये, कलेक्टिंग डक्ट सेल. मधल्या रिनल इपिथेलियल सेल मध्ये. आता ही लिथियमची ऍक्शन आपल्याला ब्लॉक करायची असेल किंवा त्या लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडन्सला आपल्याला ट्रीट करायचं असेल तर आपल्याला असे ड्रग द्यावा लागेल की जो लिथियमची एंट्री कशात होऊ देणार नाही, रिनल इपिथेलियल सेल मध्ये. मग आपल्याला कोणता ड्रग द्यावा लागेल, सोडियम चॅनल इनहिबिटर. आणि त्याचं नाव काय आहे, अमिलोराइड. अमिलोराइड. अमिलोराइड वी यूज इन लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडस. आता हे डिटेल मी तुमच्याशी डिस्कस केलं, हे कोणी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही आहे, फक्त जस्ट तुम्हाला आता याच्यावरून तर लक्षात राहील बाबा लिथियम इंड्यूस डायबिटीस इन्सिपिडसला अमिलोराइड यूज करता, हा MCQ तर क्लिअर झालेला आहे तुमचा. त्याचप्रमाणे सिस्टिक फायब्रोसिस ची जी कंडिशन आहे त्यामध्ये पण अमिलोराइड आपण एरोसोल रूटने देतो. आता हे झाले रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनहिबिटरचे युजेस. हायपरटेन्शन, लिव्हर सिरोसिस, lithium induced diabetes insipidus, in that we use amyloid. Cystic fibrosis we use amyloid, and in case of potassium loss. आता नेक्स्ट ड्रग जो आहे ह्या ग्रुप मधला हा आहे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ओके, त्याविषयी पण डिटेल तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त नाव जरी लक्षात ठेवलं MCQ साठी तरी मोर दॅन इनफ आहे. कारण याच्यामध्ये कॉमन टॉपिक्स वर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात एक्झाम मध्ये. पण जस्ट नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे. आपल्याला माहिती आहे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट एक्झाम्पल आहे स्पायरोनोलॅक्टोन. ओके, आणि दुसरं कोणतं एक्झाम्पल आहे, इप्रिनोन. इप्लिरिनॉन. ओके, स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्रिलिरॉन. तर व्हॉट विल हॅपन इफ अल्डोस्टेरॉन रिसेप्टर इज इनहिबिटेड, तर स्पायरोनोलॅक्टोन इप्लिरिनॉन इनहिबिट अल्डोस्टेरॉन रिसेप्टर. सो अल्डोस्टेरॉन जरी बेसोलॅटरल साइटनी एंटर झाला तरी रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो का, नाही. स्पायरोनोलॅक्टोन किंवा इप्लिरिनॉन दिल्यामुळे हे रिसेप्टर काय झालेले आहे, ब्लॉक. ब्लॉक. त्यामुळे अल्डोस्टेरॉन इज नॉट एबल टू ऍक्ट ऑन अल्डोस्टेरॉन रिसेप्टर. त्यामुळे काय होणार नाही, अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस होईल का, नाही नाही. होणार. आणि अल्डोस्टेरॉन इंड्यूस प्रोटीन सिंथेसिस नाही झाली तर सोडियम रिअब्सॉर्ब नाही होणार आणि पोटॅशियम लॉस नाही होणार. आणि त्याच्यामुळं डायुरेटिक ऍक्शन येणार. सोडियम रिअब्सॉर्ब नाही झालं तर सोडियम इलिमिनेट लॉस. होईल आणि त्याच्याबरोबर वॉटर इलिमिनेट होईल. बरोबर आहे, म्हणजे इथं 2 to 5% सोडियम लॉस होतं आणि त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतं. तर स्पायरोनोलॅक्टोन इप्लिरिनॉन हे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट. आता अं, ज्या काही गोष्टी बुक्समध्ये किंवा काही नोट्समध्ये पण एक्स्ट्रा असतील त्या तुम्ही वाचा, त्या डिटेलमध्ये मी जात नाही कारण ते कन्फ्युजन वाढतं त्याच्यामुळे. तर आता काय करा की स्पायरोनोलॅक्टोनचं काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल तर मी तुम्हाला बायोअबिलिटी मध्ये एक कन्सेप्ट सांगितला होता, मायक्रोफाईन टॅबलेट्स. ओके, त्याचा ऍडव्हान्टेज काय, जर आपण एखाद्या ड्रगच्या जी पार्टिकल साईज आहे ती कमी केली, बायोबिलिटी इन्क्रीज होते. बायोबिलिटी इफिकेसी वाढते, बायोबिलिटी वाढते. वाढते, इन्क्रीज होते. हा हा, तर बायोबिलिटी वाढते, बायोबिलिटी वाढते. तर आता त्यासाठी काही ड्रग्स हे मायक्रोफाईन टॅबलेट मध्ये असतात. ओके, त्याचं निमोनिक आपण डिस्कस केलं होतं, गॅस डी.
ओके. ग्रिसिओफल्विन, ॲस्पिरिन, स्पायरोनोलॅक्टोन आणि डिगोक्झिन हे ड्रग मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्याच्यामुळं साईज पार्टिकल जी आहे त्याची कमी असते आणि त्यामुळं सरफेस एरिया वाढतो. वॉटरशी जास्त इंटरॅक्ट होतं ड्रग आणि डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन फास्ट होतं आणि त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शन वाढतं. तर स्पायरोनोलॅक्टोन एक ड्रग आहे जे काय म्हणता येईल की मायक्रोफाईन टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे. ओके. आता ओके. तर हे झालं स्पायरोनोलॅक्टोन विषयी अजून एक पॉइंट. ओके, मायक्रोफाईन टॅबलेट अवेलेबल आहे. आता ऍडव्हर्स इफेक्ट स्पायरोनोलॅक्टोनचे. तर पहिला आहे हायपर कॅलेमिया. स्पायरोनोलॅक्टोन किंवा अमिलोराइड ट्रायमटेरिन हे हायपर कॅलेमिया करतील. ओके. तर हायपर कॅलेमिया. दुसरा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे तो आता याच्यामध्ये स्पायरोनोलॅक्टोनचे ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे ना ते काही महत्वाचे आहेत. एमसीक्यूच्या दृष्टीने स्पायरोनोलॅक्टोनचे काही ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहोत. तर स्पायरोनोलॅक्टोन हा अल्डोस्टेरॉन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे, परंतु हा नॉन स्पेसिफिक अँटागोनिस्ट आहे. तो अदर स्टिरॉइड रिसेप्टरलाही इनहिबिट करतो. म्हणजे अल्डोस्टेरॉन रिसेप्टरला तर इनहिबिट करतोच, पण बाकी स्टिरॉइड रिसेप्टरलाही इनहिबिट करतो आणि त्यामुळं त्यामुळं अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोनमुळं काही हार्मोनल साईड इफेक्ट होता. तर हार्मोनल साईड इफेक्ट ऑफ स्पायरोनोलॅक्टोन हे तुम्हाला माहित पाहिजे. हार्मोनल साईड इफेक्ट ऑफ स्पायरोलॅक्टोन. It is due to binding of spironolactone to other steroid receptor, and by binding with other steroid receptor inhibit the steroidal receptor. तर त्यात कोणते साईड इफेक्ट येतात? त्यामध्ये गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लॉस ऑफ लिबिडो इन मेन. तर गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि लॉस ऑफ लिबिडो होतं मेन मध्ये. गायनेकोमॅस्टिया म्हणजे साईज ऑफ द ब्रेस्ट इन्क्रीज, इरेक्टाईल डिस्फंक्शन, ओके, आणि लॉस ऑफ लिबिडो म्हणजे सेक्सुअल इंटरेस्ट लॉस होणं हे मेलमध्ये दिसतं. आणि फिमेल वुमेनमध्ये ब्रेस्ट टेंडरनेस आणि मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी हे ॲडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. ब्रेस्ट टेंडरनेस आणि मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज. ओके. तर एखादा एमसीक्यू साठी विचारू शकता की विच डायुरेटिक रिस्पॉन्सिबल फॉर गायनेकोमेस्टिया ॲडव्हर्स इफेक्ट. तर त्याचा आन्सर काय येईल? स्पायरोलॅक्टोन. ओके, लक्षात ठेवा एमसीक्यूच्या दृष्टीने. अजून कोणता ड्रग तुम्हाला माहिती आहे की तो गायनेकोमेस्टिया करतो? आपण जीआयटी मध्ये बघितलाय तो. सिमिट्रिडिन. प्रोटॉन पंप इनहिबिटर. सिमिट्रिडिन. सिमेटिडिन मात्र सिमेटिडिन. ओके. सिमेटिडिन जास्त चान्सेस आहेत. ओके. आता हे झालं सेकंड ऍडव्हर्स इफेक्ट. नंतर काही नॉन स्पेसिफिक म्हणजे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. जीआयटी रिलेटेड आहेत, सीएनएस रिलेटेड आहे आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन रिलेटेड आहे. तर सीएनएस रिलेटेड ड्राउझीनेस, लिथार्जी, कन्फ्युजन आणि हेडेक. ड्राउझीनेस थोडा डल होतो माणूस घेतल्यानंतर. ड्राउझी, ओके, लिथार्जी, कन्फ्युजन, हेडेक. जीआयटी ऍडव्हर्स इफेक्ट, जीआय गॅस्ट्रायटिस, GI bleeding, ओके, अँड हिन्स कॉन्ट्राइंडिकेटेड इन अल्सर पेशंट. आणि हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, ॲलर्जिक रिॲक्शन काही पेशंट मध्ये दिसून येते. स्किन रॅश, ब्लड डिस्क्रेसिया रेअर आहे. ओके. आता हे झाले स्पायरोनोलॅक्टोनचे ॲडव्हर्स इफेक्ट. तर दुसरा जो ॲडव्हर्स इफेक्ट आहे तो कधी कधी व्हायवातही विचारलं जाऊ शकता. विच हार्मोनल ऍडव्हर्स इफेक्ट मे ऑकर ड्यू टू स्पायरोनोलॅक्टोन. तर मी रिपीट करतोय. गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन, लॉस ऑफ लिबिडो इन मेन, ब्रेस्ट टेंडरनेस और मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटी इन वुमेन. आता काही ॲनिमल स्टडीमध्ये स्पायरोनोलॅक्टोन यूज केल्यामुळे मॅलिग्नंट ट्युमर्स दिसून आले. मेनली ते रॅटमध्ये दिसून आले, परंतु ह्युमन स्टडीमध्ये असे ॲडव्हर्स इफेक्ट नोटेड नाही आहेत. त्यामुळं स्पायरोनोलॅक्टोन आपण स्टील यूज करत आहोत. ओके. तर मॅलिग्नंट ट्युमर्स इन राईट हा एक ॲडव्हर्स इफेक्ट आपण इथं मेन्शन केलेला आहे. तर ॲडव्हर्स इफेक्ट आपण कम्प्लीट केले. स्पायरोनोलॅक्टोनचे युजेस आपण पाहूया. तर लाईक अमिलोराइड ट्रायमटेरिन
हा पण ड्रग आपण लूप डायुरेटिक किंवा थायझाइड डायुरेटिक बरोबर कंबाईन करू शकतो आणि त्यामुळे पोटॅशियम लेवल जी आहे म्हणजे ती मेंटेन राहण्यास मदत होते. एकमेकांचे ऍडव्हर्स इफेक्ट जे आहे लूप आणि थायझाइड डायुरेटिक बरोबर जर हा कंबाईन केला तर हे एकमेकांचे ऍडव्हर्स इफेक्ट नलिफाय करतात आणि ऍडिटिव्ह डायुरेटिक ऍक्शन येते. तर हायपरटेन्शन मध्ये आपण हे कंबाईन करू शकतो. ओके. त्यानंतर इडिमा हा एक यूज आहे. त्यामध्ये ॲज ए ॲड्ज्युव्हंट म्हणून आपण यूज करतो अलॉंग विथ लूप डायुरेटिक थायझाइड डायुरेटिक मेनली सिरोटिक आणि नेफ्रोटिक इडिमा मध्ये आपण हे यूज करतो. ओके. आता एक लक्षात घ्या की थायझाइड जर आपण हायपरटेन्शन मध्ये यूज केलं तर थायझाइड बरोबर कधी कधी रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. तर रेजिस्टन्स का डेव्हलप होतो थायझाइडला? जर हायपरटेन्शन पहिले कंट्रोल होतं काही दिवसांनी त्याला रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि ते रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचं कारण काय आहे? तर थायझाइड आपल्याला माहिती आहे सोडियम आणि वॉटर लॉस करतात आणि ज्यावेळेस बॉडीला सिग्नल जाता की आपल्या किडनीमधून सोडियम आणि वॉटर इलिमिनेट होत आहे तर बॉडी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट करते आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम सोडियम आणि वॉटर रिटेन होण्यास मदत होते. तर ह्या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. कोणती सिस्टीम? रास, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम. आणि रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं ओके रेनिन रिलीज होतं, अँजिओटेन्सिन 1 बनतं, अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2 बनतं आणि हा अँजिओटेन्सिन 2 सोडियम वॉटर रिटेन करायला मदत करतो, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतो. त्याचप्रमाणे हा अँजिओटेन्सिन 2 ॲड्रिनल ग्लँडवर ऍक्ट होऊन अल्डोस्टेरॉनचं रिलीज करतो आणि हा अल्डोस्टेरॉन पण सोडियम वॉटर रिटेन्शन करण्यास मदत करतो आणि त्यामुळे थायझाइडला रेजिस्टन्स डेव्हलप होतो. मग आता आपल्याला लक्षात आलंय की अल्डोस्टेरॉनचा रोल आहे सोडियम वॉटर रिटेन्शन मुळे आणि त्यामुळं थायझाइडला रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. तर हा रेजिस्टन्स ओव्हरकम करायचा असेल तर आपल्याला अल्डोस्टेरॉनचे ऍक्शन इनहिबिट करणारा ड्रग द्यावा लागेल आणि आपण काय देऊ शकतो मग यामध्ये? spironolactone. स्पायरोनोलॅक्टोन. कसं त्याला? स्पायरोनोलॅक्टोन. तर टू ब्रेक द रेजिस्टन्स ऑफ थायझाइड डायुरेटिक आपण हे यूज करतो. तर थायझाइड दिल्यामुळे सोडियम आणि वॉटर लॉस होतं आणि त्यामुळे बॉडीला सिग्नल जातं आणि त्यावेळेस रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन अल्डोस्टेरॉन रिलीज होतं. तर त्या कंडिशनला सेकंडरी अल्डोस्टेरोनिझम म्हणतात. म्हणजे in response to loss of sodium and water when we use thiazide, in response to loss of sodium and water RAS system is activated which are responsible for release of aldosterone. त्याला आपण सेकंडरी हायपर अल्डोस्टेरोनिझम म्हणतो. काही केसेस प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझमच्या पण असतात. बरोबर आहे. म्हणजे ॲड्रिनल ग्लँडच डायरेक्टली हे अल्डोस्टेरॉनचं जे आहे सिंथेसिस आणि रिलीज जास्त करतं. त्याला प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम म्हणतो आणि त्याच्यामुळं ही एक्सिस आपण म्हणतो की सोडियम आणि वॉटर रिटेन होतं. ओके. त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला बेस्ट पर्याय अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे. ओके. तर तो एक आहे यूज. ओके. सो तो पहिला इडिमा यूज आपण पाहिला. इडिमा मध्ये आपण यूज इन ओनली इन कॉम्बिनेशन विथ अदर मोर इफिकेशियस डायुरेटिक्स म्हणजे ॲडज्युएंट आहे. मेनली सिरोटिक आणि नेफ्रोटिक इडिमा मध्ये आपण यूज करतो आणि इडिमा मध्ये जर थायझाइड यूज करत असू आपण तर त्याला जर रेजिस्टन्स डेव्हलप झालाय तो ब्रेक करण्यासाठीही आपण हा ड्रग देऊ शकतो. अलॉंग विथ थायझाइड furosemide in to prevent hypokalemia we use this drug. Okay. So in case of hypertension we use potassium sparing diuretic. Routine treatment of hypertension मध्ये थायझाइड प्रेफर्ड ग्रुप आहे. ऍज ए ऍड्ज्युएंट म्हणून त्याला आपण ऍड करू शकतो. परंतु जर हायपरटेन्शन हे प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम मुळे असेल तर याच्यात पहिला महत्वाचा ड्रग आहे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ओके. ठीक आहे. तर ऍड्ज्युएंट टू थायझाइड हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. त्याचप्रमाणे जर प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम असेल तर त्याला पर्याय स्पायरोनोलॅक्टोनच आहे.
स्पायरनोलॅक्टोन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्येही यूज होतो. सोडियम वॉटर लॉस करतो आणि त्याचे काही ॲडिशनल बेनिफिशियल इफेक्ट पण आहे. तर हार्ट फेल्युअर मध्ये आपण डिटेल करणार आहोत की स्पायरनोलॅक्टोन हार्ट फेल्युअर मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे. आता डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू इतकं लक्षात ठेवायचे की स्पायरनोलॅक्टोन कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू सोडियम आणि वॉटर लॉस करतो. ओके, एवढं लक्षात आलं. तर हे 4 युजेस आहेत स्पायरनोलॅक्टोनचे: इडिमा, हायपरटेन्शन, congestive heart failure, and along with thiazide or furosemide to prevent hypokalemia. लक्षात राहतील युजेस. हो सर. आता नेक्स्ट ड्रग मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर. साईट ऑफ ऍक्शन काय सांगितली मी तुम्हाला कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटरची? पहिल्या दिवशी लेक्चर घेताना फिजिओलॉजी पार्ट डिस्कस केलं, त्यावेळेस मी कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटरची साईट ऑफ ऍक्शन PCT, लेट PCT. पीसीटी, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल. आणि कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर्स यूज केल्यामुळं काय होईल ते पण आपण डिस्कस केलं होतं. ओके, एक्झाम्पल काय आहे? Acetaldehyde, Zolamide. ओके, ऍसिटाझोलामाइड. ओके, तर थोडक्यात आता हे पण तुम्हाला लॉंग क्वेश्चनचा पार्ट नाहीये. हे फक्त 2 मार्काच्या दृष्टीने तुम्हाला येऊ शकतं, 4 मार्काला पण येणार नाही. तर कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर एमसीक्यू ला अर्धा मार्कसाठी एक मार्कासाठी विचारू शकता एक्झाम्पल. आणि ते यूज केल्यामुळं काय होईल? तर कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर यूज केल्यामुळं देर इज लॉस ऑफ बायकार्बोनेट इन युरिन. आणि बायकार्बोनेट युरिन मधून लॉस झाल्यामुळं त्याच्याबरोबर काय लॉस होतं? वॉटरही लॉस होतं. ओके, वॉटरही लॉस होतं. तर कार्बोनिक anhydrase inhibitor like acetazolamide act by inhibiting carbonic anhydrase enzyme, and due to that there is loss of bicarbonate in urine, and along with that water is also lost. लक्षात आलं तुमच्या? But this acetazolamide is a weak diuretic, so instead of diuretic point of view, acetazolamide we use for other purpose. We use for other purpose. आता मला सांगा की बायकार्बोनेट लॉस झाल्यामुळं युरिन मधून बायकार्बोनेट जात आहे, तर युरिनचं काय होईल? अल्कोलोसिस होईल का ऍसिडोसिस? Alkalosis, अल्कोलोसिस. आणि बॉडीमध्ये काय होतं जर बायकार्बोनेट लॉस झाला तर? alkalosis. नाही नाही, युरिन मध्ये बायकार्बोनेटचं प्रमाण वाढलं तर Acidosis बॉडी will डोसेस. बॉडीला ऍसिडोसिस होईल. तर याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये युरिन मधून बायकार्बोनेट लॉस झाल्यामुळे मेटाबॉलिक अल्कोलोसिस होतं. आणि बायकार्बोनेट शरीरातून कमी झाले, बायकार्बोनेट इलिमिनेट झाले, तर रक्तामध्ये बायकार्बोनेट लेवल कमी होते आणि बॉडीचं काय होतं? मेटाबॉलिक ऍसिडोसिस. लक्षात आलं हे? मेटाबॉलिक ऍसिडोसिस. आता हे वीक डायुरेटिक आहे. हे कोणते आहे? हे वीक डायुरेटिक आहे. का याला वीक डायुरेटिक म्हणतात? तर कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटरला सेल्फ लिमिटिंग ऍक्शन आहे. कोणती ऍक्शन आहे? सेल्फ लिमिटिंग ऍक्शन. काय आहे सेल्फ लिमिटिंग ऍक्शन? तर कार्बोनिक अनहायड्रेज इन्हिबिटर यूज केल्यामुळं युरिन मधून कसलं इलिमिनेशन वाढतं? बायकार्बोनेट. bicarbonate. मग आपल्या बॉडीमध्ये बायकार्बोनेटची लेवल काय होईल? कमी होईल. आणि मग बॉडी काय करतं? याला कॉम्पेन्सेटरी करण्यासाठी काय करतं की ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेसने जे बायकार्बोनेट पीसीटी मध्ये येतंय ते येण्याचं प्रमाणच कमी करतं. म्हणजे बायकार्बोनेट काय करायला पाहतं? ते बॉडी रिटेन करायला पाहते. जर बायकार्बोनेट ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनने फिल्टरच नाही झाले पीसीटी मध्ये, तर इलिमिनेट होईल का तिथून? मग नाही होणार. नाही. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेटची ऍक्शनच येणार नाही, कारण बायकार्बोनेटचं इलिमिनेशन कमी होऊन जाईल. ओके, आणि त्यामुळं ते वीक डायुरेटिक आहेत. त्यामुळे डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कॉमनली यूज करत नाही, परंतु नॉन डायुरेटिक
पॉइंट ऑफ व्ह्यू हे ड्रग आपण यूज करतो. ओके, ठीक आहे. तर आता हे थोडक्यात मी डिस्कस केलेलं आहे. नोट्समध्ये, वर्ड फॉर्मॅटच्या नोट्समध्ये डिटेलमध्ये आहे, तुम्ही ते रीड करा. परंतु 2 मार्काचेच क्वेश्चन त्याच्यावर येणार आहे. ओके, तर साईट ऑफ ऍक्शन आपण पाहिलेली आहे, PCT. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, inhibit carbonic anhydrase enzyme, so there is loss of bicarbonate Bicarbonate. and along with that water is lost. Water. Okay, example acetazolamide, it is a sulfonamide compound. सल्फा ड्रग आहे म्हणजे कोणते ऍडवर्स इफेक्टचे चान्सेस आहे इथं? Hypersensitivity. व्हेरी गुड, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन. सेल्फ लिमिटिंग ऍक्शन आहे, मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ते मेटाबॉलिक ऍसिडोसिस आणि युरिनरी अल्कोलोसिस करतात, हे पण मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता थायाझाईड आणि लूप डाययुरेटिक सारखं हे ड्रग पण हायपोकॅलेमिया करतात. आता हा पॉइंट जो आहे, हा मी तुमच्याशी डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही. हा फक्त तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा आहे. हायपोकॅलेमियाचा एक MCQ आहे. आता हायपोकॅलेमिया लूप डायुरेटिक पण करतं, थायाझाईड डायुरेटिक पण करतं आणि कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटरही हायपोकॅलेमिया करतात. तर याच्यामध्ये MCQ काय आहे? तिन्ही ड्रग हायपोकॅलेमिया करतात. तर आपण जर इक्विनायट्रियुरेटिक डोसेस मध्ये हे ड्रग यूज केलं, म्हणजे इक्विनायट्रियुरेटिक म्हणजे सोडियम लॉस तिन्ही सारखा होण्यासाठी जे डोस लागतात प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. तर इक्विनायट्रियुरेटिक डोसेस मध्ये हे ड्रग यूज केले तर मॅक्झिमम, आता तिन्ही ड्रग हायपोकॅलेमिया करतात, तर मॅक्झिमम पोटॅशियम एक्सक्रीशन हे कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर बरोबर दिसून येतं. कशाबरोबर दिसून येतं? कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर. अनहायड्रेस इनहिबिटर बरोबर. हा, म्हणजे हायपोकॅलेमिया थायाझाईडनी पण होतो, हायपोकॅलेमिया लूप डायुरेटिकनी पण होतो आणि हायपोकॅलेमिया कार्बोनिक अनहायड्रेस कार्बनिक इन्हिबिटरनी पण अनहायड्रेस होतो. इनहिबिटर. तर तुम्हाला कोणी विचारलं की इक्विनायट्रियुरेटिक डोसेस मध्ये ह्या तिन्ही ग्रुप पैकी पोटॅशियम एक्सक्रीशन जास्त कोणाबरोबर दिसून येतं, तर त्यांचा आन्सर कार्बनिक कार्बोनिक कार्बन अनहायड्रेस. अनहायड्रेस इनहिबिटर. ओके, ठीक आहे. आता त्याचं पण एक्सप्लेनेशन आहे, ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय, पण ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण ते तुम्हाला डिटेलमध्ये जास्त होईल आणि त्यामुळं कन्फ्युजन वाटतं. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, ओके. तर त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे? हे जे डायग्राम मी तुम्हाला दाखवत आहोत, ओके, ही लेट डिस्टल ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्टचे आहे. त्यामध्ये ल्युमिनल साईडला कोणते चॅनल्स असतात? सोडियम चॅनल आणि पोटॅशियम चॅनल. आणि बेसोलॅटरल साईडला Na+K+ ATPase. आणि इथं अल्डोस्टेरॉन इंड्यूस सोडियम रिअब्सॉर्प्शन होतं आणि त्या बदल्यात इनिशियली काय लॉस होतं? पोटॅशियम. पोटॅशियम. आणि लॅटर ऑन काय लॉस होतं? H+. बरोबर आहे. पोटॅशियम लॉस झाला, हायपोकॅलेमिया झाला, तर बॉडी काय करते? अरे आता पोटॅशियम कमी आहे आपल्याकडं, मग सोडियमचं रिप्लेसमेंट कशाशी करते? H+ची. लक्षात आलं ना हे? हा पार्ट लक्षात आलाय तुमच्या? हो. हे नॉर्मल अल्डोस्टेरॉन इंड्यूस सोडियम रिअब्सॉर्प्शन कसं होतं मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर मध्ये, की कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटरचे डायुरेटिक ऍक्शन कशाशी रिलेटेड मी डिस्कस केलेली आहे? PCT. PCT. बरोबर. आता एक लक्षात ठेवा, हे इंटरकॅलेटेड सेल मध्ये पण सायटोप्लाझम मध्ये कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर्स असतात. बरोबर आहे. तर ते काय करतात, हे कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर इंटरकॅलेटेड सेल मध्ये हे कार्बोनिक अनहायड्रेस इन्हिबिटर H2CO3 चं कन्वर्जन H+ आणि HCO3- मध्ये करण्यास मदत करतात. कशाचं कन्वर्जन? H2CO3 ह्या इंटरकॅलेटेड सेल मध्ये
कन्वर्ट कशात होतो? H+ अँड HCO3- with the help of which enzyme? सायटोप्लाझ्मिक कार्बोनिक अनहायड्रेज. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे इंटरकॅलेटेड सेलमध्ये जो कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम आहे तो H2CO3 चं कन्व्हर्जन कशात करतो? H+CO3-. हे हे इंटरकॅलेटेड सेल म्हणजे रिनल इपिथेलियल सेलचाच पार्ट आहे. रिनल इपिथेलियल सेललाच इंटरकॅलेटेड सेल ह्या पार्ट मधले जे रिनल इपिथेलियल सेल आहे त्यांना एक तर काही प्रिन्सिपल सेल म्हणतात, काहींना इंटरकॅलेटेड सेल म्हणतात. बरोबर आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की ह्या जे रिनल इपिथेलियल सेल आहेत, ओके, ही जी इंटरकॅलेटेड सेल आहे, ओके, ह्या इंटरकॅलेटेड सेल मध्ये H+ आयन बनण्यासाठी आणि HCO3 आयन बनण्यासाठी कशाची गरज आहे? ATP. कार्बनिक अनहायड्रोजन. कार्बनिक अनहायड्रेज एन्झाईम. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम सायटोप्लाझम मध्ये जर H2CO3 असेल, ह्या इंटरकॅलेटेड सेल मध्ये सपोज H2CO3 आहे, तर H2CO3 चं कन्व्हर्जन H+ आणि HCO3-. HCO3- मध्ये करण्यासाठी कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमचा रोल आहे. मग हा H+ बनल्यानंतर हा जो सोडियम आहे, सोडियम इनिशियली पोटॅशियमशी रिप्लेस होतो. त्यानंतर हा सोडियम कशाशी रिप्लेस होणार आहे? H. H+C. म्हणजे हा जो H+C. H+ इपिथेलियल सेल मध्ये रिलीज तयार झाला, हा काय होईल नंतर? इलिमिनेट होईल. बाहेर इलिमिनेट होईल. बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. तर आता लूप डायुरेटिक घ्या, थायाझाईड डायुरेटिक घ्या आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर्स घ्या. तर याच्यामध्ये याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर मुळे काय होतं की ह्या इंटरकॅलेटेड सेल मधल्या जो कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम आहे हा इनहिबिट होतो. आणि त्याच्यामुळे काय नाही होणार तुम्ही मला सांगा आता? जर कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इनहिबिट झाला तर काय होईल? H+ आणि SO3 नाही होणार. होणार नाही. नाही बनणार. बरं, मग हं. आता कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर जर आपण यूज केले, बरोबर आहे, तर कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर यूज केले तर काय होतं की त्याने हायपोकॅलेमिया होतं, आपल्याला माहिती आहे. लूप डायुरेटिकने हायपोकॅलेमिया होतं, थायाझाईडने हायपोकॅलेमिया होतं. परंतु लूप आणि थायाझाईड मध्ये काय होतं की सोडियम रिअब्सॉर्ब झाल्यावर काही पोटॅशियम बाहेर गेल्यावर बॉडीला कळलं की हायपोकॅलेमिया झालेला आहे. मग बॉडी काय करतं की हे सोडियम रिअब्सॉर्प्शन झाल्यानंतर इन्स्टेड ऑफ पोटॅशियम लॉस काय लॉस करतं? H+ लॉस करतं. हे तर तुम्हाला लक्षात आलंय. H+ करतात. बरोबर आहे. हे लूप हो आणि सर. थायाझाईड बरोबर होतं. परंतु कार्बनिक अनहायड्रेज इनहिबिटर बरोबर काय होतं की हा H+ बनतच नाही, कारण सायटोप्लाझ्मिक कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इनहिबिट झालेला आहे आणि H+ बनला नाही. तर हा जो सोडियम रिअब्सॉर्ब होत आहे त्याला एक्सक्रिशन, त्या सोडियमला रिप्लेस म्हणून आता कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटरच्या केसमध्ये काय अवेलेबल आहे? फक्त पोटॅशियम. पोटॅशियम आहे. फक्त पोटॅशियम आहे. मग कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर मुळे H+ नाही बनल्यामुळं H+ रिलीज व्हायला नाही, त्यामुळे सोडियम फक्त कोणाबरोबर रिप्लेस होणार आहे? पोटॅशियम. पोटॅशियम. मग त्यामुळं आणि लूप डायुरेटिक थायाझाईड डायुरेटिक मध्ये काय होतं की सोडियम पोटॅशियम बरोबर रिप्लेस होतो, काही वेळाने H+ बरोबर रिप्लेस होतो. त्यामुळं जर इक्विनायट्रियुरेटिक डोसेस मध्ये हे ड्रग दिले तर लूप आणि थायाझाईड डायुरेटिक मुळे काही पोटॅशियम लॉस झाल्यानंतर H+ पण लॉस होईल. परंतु कार्बनिक अनहायड्रेज इनहिबिटर मध्ये सोडियम जो रिअब्सॉर्ब होतोय त्याला रिप्लेस फक्त पोटॅशियमच राहणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त पोटॅशियम लॉस होईल. त्यामुळे सेंटेन्स काय आहे? इक्विनायट्रियुरेटिक डोसेस मध्ये लूप, थायाझाईड आणि कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर पैकी हायपोकॅलेमिया मॅक्झिमम कोणाबरोबर दिसेल?
कार्बोनिक अनहायड्रेस कार्बनिक इनहिबिटर बरोबर. इनहिबिटर बरोबर. ओके, तर हे एक्सप्लेनेशन इथं आहे. तर एमसीक्यू साठी जर आला तर आता एवढं 10 मिनिटं आपण चर्चा केली, त्याचं काही म्हणजे काय म्हणता येईल की थेरी पॉइंट ऑफ व्ह्यू काही नाहीये, पण चला एमसीक्यूच्या दृष्टीने तुम्हाला जर आला तर तो पॉइंट क्लिअर झाला. फार डिफिकल्ट एमसीक्यू लेवल आहे ना, त्यात हा एमसीक्यू येतो आणि ते विचारण्याचे चान्सेस पण फार कमी आहेत. ओके, लक्षात आलं कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर्स विषयी. येस. Yes. ओके, आता त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट. तर एक मेटाबॉलिक हायपोकॅलेमिया झालं. ओके, लूप आणि थायाझाईड डायुरेटिक हायपोकॅलेमिया करत होते, पण मेटाबॉलिक अल्कोलोसिस करत होते. इथं वेगळं आहे. इथं हायपोकॅलेमिया होतो, पण मेटाबॉलिक काय होत आहे? Acidosis. ऍसिडोसिस होत आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि हे सल्फा ड्रग असल्यामुळं पॅरेस्थेशिया, सोमनोलन्स, हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, बोन मॅरो सप्रेशन हे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. हे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आता एक लक्षात घ्या की कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर नेफ्रोलिथियासिस करू शकतात. म्हणजे ऍसिटोझोलामाइड यूज केलं तर काय होऊ शकतं? नेफ्रोलिथियासिस. नेफ्रोलिथियासिस म्हणजे काय? Renal calculi. रिनल कॅल्क्युलाय, रिनल स्टोन फॉर्मेशनची रिस्क वाढते. बरोबर आहे. आता त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो आणि कोणते स्टोन होतात ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर एक लक्षात ठेवा, कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर यूज केल्यामुळे युरिन काय होणार आहे? अल्कलाइन की ऍसिडिक? Alkaline. अल्कलाइन, युरिनरी अल्कोलोसिस. आणि अल्कलाइन युरिन मध्ये कॅल्शियम प्रेसिपिटेट होतो. कॅल्शियम प्रेसिपिटेट होतो आणि कॅल्शियम प्रेसिपिटेट झाल्यामुळं कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर ऍसिटाझोलामाइड जर यूज केला तर कोणत्या स्टोनची रिस्क वाढते? Calcium stone. कॅल्शियम स्टोन. लक्षात आलं? ओके, आता इथंच अजून एक गोष्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. आता कॅल्शियम स्टोनची रिस्क वाढते, नेफ्रोलिथियासिस हा ऍडव्हर्स इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस केला. आता अजून एक पॉइंट तुमच्याशी डिस्कस करत आहे युजेसशी रिलेटेड. तर एक सिस्टीन युरियाच्या पेशंटमध्ये सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क असते. जर सिस्टीन हा सबस्टन्स युरिन मधून एक्सक्रीट होत असेल जास्त, तर सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क असते. ओके, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सिस्टीन इज सोल्युबल इन अल्कलाइन पीएच. सिस्टीन इज सोल्युबल इन अल्कलाइन पीएच. मग सिस्टीन स्टोन फॉर्मेशन किंवा सिस्टीन युरियाचा पेशंट आहे आणि त्यामध्ये सिस्टीन सबस्टन्स इलिमिनेट होतो आहे, त्या पेशंटमध्ये सिस्टीन स्टोन फॉर्मेशनची रिस्क जास्त असते. आता सिस्टीन युरियाच्या पेशंटमध्ये सिस्टीन स्टोन फॉर्म होऊ नये म्हणून युरिन कसं पाहिजे? Alkaline. अल्कलाइन पाहिजे. मग त्यासाठी आपण कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर यूज करू शकतो का? हो. करू हो. शकतो. तर नेफ्रोलिथियासिस ऍडव्हर्स इफेक्ट आहे हा कोणत्या स्टोनशी रिलेटेड आहे? Calcium. कॅल्शियम स्टोन्स. कॅल्शियम स्टोनशी. आणि यूज पॉइंट ऑफ व्ह्यू, सिस्टीन युरियाच्या पेशंटमध्ये सिस्टीन स्टोन फॉर्मेशन होऊ नये म्हणून आपण कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर यूज करतो. हा पण पॉइंट तुमच्या लक्षात पाहिजे. लक्षात आलं? लक्षात आलं? येस सर. ओके. This drug is contraindicated in liver cirrhosis. कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर लिव्हर सिरोसिस मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तर त्याचं रिझन मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस अमोनिया NH3 इलिमिनेट होतो किडनी थ्रू, तर तो ट्युब्युल मध्ये येतो. पहिले कशात येतो? ट्युब्युल मध्ये. आता हा जो NH3 आहे, ओके, हा
NH3 ट्युबिल मध्ये आल्यानंतर त्याचं रिअब्सॉर्प्शन होऊ शकतं. काय होऊ शकतं? रिअब्सॉर्प्शन. रिअब्सॉर्प्शन झालं तर तो परत कशामध्ये येणार आहे? ट्युबिल मधून रिअब्सॉर्ब झालं तर परत कशात येऊ शकतो तो? ब्लड मध्ये. परंतु काय होतं की युरिनच्या ऍसिडिक पीएच मध्ये हे NH3 चं कन्व्हर्जन NH4+ आयन मध्ये होतं. आणि आयोनाइज फॉर्म लिपिड सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे? आयोनाइज फॉर्म, अनआयोनाइज फॉर्म? लिपिड इनसोल्युबल. मग ऍसिडिक पीएच मध्ये NH3 चं कन्व्हर्जन NH4+ आयन मध्ये झालं तर NH4 आयन रिअब्सॉर्ब होऊ शकतील का? नाही होणार. नाही होणार. आणि ते इलिमिनेट होतं. म्हणजेच NH3 चं कन्व्हर्जन NH4 आयन मध्ये होण्यासाठी पीएच काय पाहिजे? ऍसिडिक. ऍसिडिक पीएच पाहिजे युरिनचा. बरोबर आहे. आता कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर यूज केलं तर पीएच काय होतो युरिनचा? अल्कलाइन. अल्कलाइन पीएच मध्ये NH3 चं कन्व्हर्जन NH4+ आयन मध्ये होईल का? नाही. नाही होणार. मग NH4 म्हणजेच आयोनाइज फॉर्म बनेल का? नाही बनणार. मग त्यामुळे NH3 तसाच राहिलं त्याचं रिअब्सॉर्प्शन होऊ शकतं का नाही? हो. होऊ शकतं. आणि जर होऊ शकतं. रिअब्सॉर्प्शन झालं तर ब्लड अमोनिया लेवल काय होऊ शकते? राईज होईल. राईज होऊ शकते. त्यामुळं लिव्हर सिरोसिसच्या पेशंटमध्ये कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर कॉन्ट्रा इंडिकेटेड असतात असं म्हणतात. आता हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केले. हे कोणी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही. फक्त तुमचे कन्सेप्ट, जनरल फार्मॅकचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर इथं सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, अंडरस्टँडिंग क्लिअर होतं. आणि एकदा तो समजला तर कधी तुम्ही वाचलं तरी लगेच क्लिक होणार आहे. ठीक आहे, आता वाचल्यानंतर व्होलाटाईल असल्यामुळं काही दिवसांनी आठवणार नाही, पण ते समोर आलं, वाचलं का लगेच लक्षात येतं अरे असं आहे. तर एक दोन रीडिंग झाले का ते तुमच्या माइंडमध्ये फिट होणार. ओके. तर हे झाले काही कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटरचे ऍडव्हर्स इफेक्ट. आता युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्या. कार्बोनिक अनहायड्रेस इनहिबिटर हे वीक डायुरेटिक आहे, त्यामुळे नॉन डायुरेटिक पर्पज साठी आपण यूज करतो. तर तुम्हाला ऑलरेडी एक यूज माहिती आहे. ग्लाकोमा. Congestive glaucoma. ओके, acute congestive glaucoma. Very good. More correct is acute congestive glaucoma. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये थर्ड फोर्थ चॉईस आहे, परंतु अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये मॅनिटॉल आणि कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर आपण पहिले यूज करून इंट्राऑक्युलर प्रेशर रॅपिडली कमी करणं गरजेचं असतं. तर तिथं आहे. आता बाकीचे जे युजेस मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे ना, ते रेअर युजेस आहे, नाही लक्षात ठेवले तरी चालेल. फक्त आता डिस्कशन पॉइंट ऑफ व्ह्यू आपण घेत आहोत. ओके. एक्झाम मध्ये व्हायवात डिटेल मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके. फक्त ग्लाउकोमा जरी मेन्शन झाला तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. ओके. आता ग्लाउकोमा मध्ये कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर का उपयुक्त आहे? तर एक लक्षात घ्या की आयक्युअस ह्युमरच्या फॉर्मेशनसाठी, ओके, जे आहे त्यात बायकार्बोनेटची गरज असते. आणि हे बायकार्बोनेटचे सिंथेसिससाठी पण हे कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाईम लागतं. म्हणजे H2CO3 चं कन्व्हर्जन H+ आणि बायकार्बोनेट मध्ये होणं. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर हे जे आहे हे रिॲक्शन दोन्ही साईडनी कॅटलाइज करतात. म्हणजे H2CO3 चं कन्व्हर्जन H+ आणि HCO3- मध्ये होण्यासाठी त्याची गरज असते. त्याचप्रमाणे H+ आणि HCO3 एकत्र येऊन H2CO3 बनण्यासाठीही त्याची गरज असते. तर बायडिरेक्शनल रिॲक्शन कॅटलाइज करतं. आणि आय मध्ये बायकार्बोनेट सिंथेसिस हे ड्रग इनहिबिट करतं. आणि aqueous humor जो फॉर्मेशन मध्ये बायकार्बोनेट इज वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट. त्यामुळं aqueous humor प्रोडक्शन कमी होतं आणि त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होण्यास मदत होते. तर ग्लाउकोमा हा पॉइंट तुमच्या लक्षात राहिलाच पाहिजे. दुसरा यूज मी ऑलरेडी सांगितलेला आहे, सिस्टेन्युरिया. राहील लक्षात? परंतु कोणत्या स्टोन साठी कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे पेशंटला? जर कॅल्शियम Calcium. स्टोन,
लक्षात कॅल्शियम आलं? कॅल्शियम ओके कॅल्शियम. ओके. त्यानंतर अक्यूट माउंटन सिकनेस आणि स्लीप ऍपनिया. अक्यूट माउंटन सिकनेस तुम्हाला सर्वांना माहित आहे. ज्यावेळेस आपण हाय अल्टिट्यूड वर जातो किंवा टेकडीवर जातो मोठ्या, तर अक्यूट माउंटन सिकनेस डेव्हलप होतो. ओके, पेशंटला रेस्पिरेशन व्यवस्थित करता येत नाही. त्याचप्रमाणे स्लीप ऍपनिया पण तुम्ही ऐकला असेल. तर यामध्ये काय करतात की आपण कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर यूज करतो. आता ते यूज केल्यामुळं काय होतं, आपण पाहिलेलं आहे की ते यूज केल्याने बायकार्बोनेट लॉस होतं, युरिनरी अल्कोलोसिस होते, पण बॉडीचे ऍसिडोसिस होतं, मेटाबॉलिक ऍसिडोसिस होतं बॉडीचं. आणि ऍसिडोसिस झाल्यामुळं पीएच काय होतो, कमी होतो. आणि त्यामुळं ह्या अक्यूट माउंटन सिकनेस किंवा स्लीप ऍपनियाच्या पेशंटमध्ये दिल्यामुळं हे ड्रग सीएसएफ आणि ब्रेनचा पीएच कमी करतात. आणि सीएसएफ आणि ब्रेनचा पीएच कमी झाला तर मेड्युलरी सेंटर ऍक्टिव्हेट होतात. मेड्युलरी व्हेंटिलेशन स्टिम्युलेट्स मेड्युलरी सेंटर आणि रेस्पिरेशन स्टिम्युलेट होतं. रेस्पिरेशन व्यवस्थित पूर्ववत येऊन जातं. तर हे अक्यूट माउंटन सिकनेस किंवा स्लीप ऍपनियाच्या पेशंटमध्ये आपण जर ऍसिटाझोलामाइड दिलं तर रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट होण्यासाठी हे ड्रग उपयुक्त आहे. आणि ते सेंटर स्टिम्युलेट कसं होतं, बाय प्रोड्युसिंग ऍसिडिक पीएच इन ब्रेन अँड सीएसएफ. लक्षात आलं तुमच्या? अक्यूट माउंटन सिकनेस किंवा स्लीप मध्ये मेड्युलरी सेंटर स्टिम्युलेट होता किंवा रेस्पिरेटरी सेंटर जरी म्हणलं तरी चालेल. आणि ते स्टिम्युलेट कशामुळे होतं, ब्रेन आणि सीएसएफचं पीएच काय काय कसं झाल्यामुळं, ऍसिडिक. ऍसिडिक. ओके ओके. कॅटॅमिनियल इपिलेप्सी चौथा यूज आहे. कॅटॅमिनियल इपिलेप्सी मध्ये ऍज ए ऍडज्युएंट टू अदर अँटी इपिलेप्टिक ड्रग हे ड्रग आपण यूज करतो. तर ऍसिटाझोलामाइड बाय इनहिबिटिंग कार्बोनिक अनहायड्रेस एन्झाइम इन न्यूरॉन्स increases CO2 which releases inhibitory neurotransmitter. तर ऍसिटाझोलामाइड यूज केल्यामुळं न्यूरॉन्स मध्ये CO2 चं प्रमाण वाढतं आणि ते इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर रिलीज करता. त्यामुळे ते कॅटॅमिनियल इपिलेप्सी मध्ये उपयुक्त आहे. कॅटॅमिनियल इपिलेप्सी म्हणजे ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल काहींना इपिलेप्टिक अटॅक येतात, त्याला कॅटॅमिनियल इपिलेप्सी असं म्हणतात. त्याचप्रमाणे ऍसिटाझोलामाइड फॅमिलियल पिरियडिक पॅरालायसिस मध्येही उपयुक्त आहेत. तर हे झाले युजेस. एक्झॅक्ट रिझन काय उपयुक्त कसे उपयुक्त आहे ते क्लिअर नाहीये फॅमिलियल पिरियडिक पॅरालायसिस मध्ये. तर ग्लाउकोमा, त्यानंतर अक्यूट माउंटन सिकनेस अँड स्लीप ऍपनिया, सिस्टिन कॅटॅमिनियल इपिलेप्सी आणि फॅमिलियल पिरियडिक पॅरालायसिस हे त्याचे युजेस आहेत. तर हा वीक डायुरेटिक असल्यामुळे नॉन डायुरेटिक युजेस पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो. डायुरेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू ऍसिटाझोलामाइड आपण यूज करत नाही कॉमनली. लक्षात आलं तुमच्या? Yes. हो. आता आपला एक मॅनिटॉल नावाचा ड्रग राहिला आहे, ऑस्मोटिक डायुरेटिक. मॅनिटॉल ऐकलाय ड्रग, मॅनिटॉल यूज केला असेल तुम्ही आयसीयू मध्ये. ओके ओके. तर मॅनिटॉल विषयी तुम्हाला काय माहित पाहिजे की मेकॅनिझम, त्याचे युजेस आणि त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन. ओके, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. तर ऑस्मोटिक डायुरेटिक्स मध्ये कोणते ड्रग येतात? एक मॅनिटॉल येतं. ओके. त्यानंतर युरिया, ग्लिसरीन, आयसोसॉर्बाइट. ओके. तर ग्लिसरीन आणि आयसोसॉर्बाइट हे ओरल ड्रग आहेत. मॅनिटॉल आणि युरिया हे आयव्ही ड्रग आहेत. यापैकी ऑस्मोटिक डायुरेटिक मधला कोणता ड्रग तुम्ही यूज केलेला आहे, पाहिलेला यूज? मॅनिटॉल. मॅनिटॉल. ओके. आता हे जे प्रॉपर्टीज आहे ऑस्मोटिक सबस्टन्सच्या, आयडियल ऑस्मोटिक डायुरेटिक्स कसा पाहिजे. ओके. द प्रॉपर्टीज फॉर द सबस्टन्स टू ऍक्ट एज आयडियल ऑस्मोटिक डायुरेटिक. तर ऑस्मोटिक डायुरेटिक मध्ये आपण असा सबस्टन्स यूज करतो ऑस्मोटिक डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याला ऑस्मोटिक इफेक्ट आहे. ऑस्मोटिक इफेक्ट म्हणजे तो स्वतः बरोबर काय धरून ठेवेल, Water. वॉटर. वॉटर. हे फार्मेकोलॉजिकली इनर्ट सबस्टन्स पाहिजे तो. ओके. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हे ड्रग दिल्यानंतर ते मेनली
व्हेसल मध्येच राहिले पाहिजे. ते डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे का बॉडीमध्ये कुठं? नाही. नाही. ओके. तर ते मेनली व्हेसल मध्ये राहिले पाहिजे आणि ते फ्रीली फिल्टर झाले पाहिजे ग्लोमेरुलस मधून. आणि फिल्टर झाल्यानंतर ते परत रिॲब्सॉर्ब नाही झाले पाहिजे, जेणेकरून मग फिल्टर झाले की त्याच्याबरोबर वॉटर पण होल्ड करून ते इलिमिनेट होईल. ओके. तर ह्या प्रॉपर्टीज ऑस्मोटिक सबस्टन्सच्या कोणी तुम्हाला विचारणार नाही. फक्त ऑस्मोटिक डायुरेटिक मॅनिटॉल कसा ऍक्ट होतो ते तुम्हाला विचारतील. तर मी तुम्हाला दोन मेकॅनिझम पाहिले सांगितलेलं आहे. एक आहे पीसीटी शी रिलेटेड आणि दुसरी कोणती आहे? लूप ऑफ हेनली शी रिलेटेड. ओके. आता सगळ्यात सोपी मेकॅनिझम डायुरेटिकची तुम्हाला कोणी विचारली, ऑस्मोटिक डायुरेटिकची, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की दिस इज ए ऑस्मोटिक मॅनिटॉल इज अ ऑस्मोटिक सबस्टन्स. सो when it is filtered through glomerulus in PCT, it is not reabsorbed. Okay. In PCT, due to its osmotic action, it holds water along with it, and due to that, water reabsorption is inhibited, and along with osmotic diuretic, water is also eliminated from the kidney. This is action related with PCT, PCT. proximal convoluted tubule. लक्षात आलं तुमच्या? Yes. ऍटलीस्ट ही तरी ऍक्शन तुम्हाला सांगता येईल मॅनिटॉलची. Yes, sir. Okay. Due to its osmotic property, it holds water along with it in PCT. Water reabsorption is inhibited, and along with mannitol, there is a elimination of water. लक्षात आलं? आणि त्याच्यामुळे डायुरेटिक इफेक्ट येणार. ओके. आता ही ऍक्शन ज्यावेळेस मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस मेजर ऍक्शन ही पीसीटीच आम्ही म्हणजे आम्हाला तसं सांगितलं गेलेलं होतं. परंतु नंतर क्लिनिकल ट्रायल्स मध्ये असं दिसून आलं की पीसीटी पेक्षा डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची साईट ऑफ ऍक्शन जी आहे लूप ऑफ हेनले, आणि त्यामध्ये Henle. असेंडिंग लिंब. बाय अननोन मेकॅनिझम इट इनहिबिट्स Na+K+2Cl-. लक्षात आलं? लक्षात आलं? ओके. तर लूप डायुरेटिक तर Na+K+2Cl- इनहिबिट करता, परंतु ऑस्मोटिक डायुरेटिक पण Na+K+2Cl- इनहिबिट करता. तर आता ही लूप ऑफ हिनलेवरची ऍक्शन जास्त सिग्निफिकंट आहे पीसीटी पेक्षा, असं पण त्रिपाठीमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग तुम्हाला विचारलं की मेजर साईट ऑफ ऍक्शन ऑफ ऑस्मोटिक डायुरेटिक, मग तुमचा आन्सर काय येईल? Loop of Henle. लूप ऑफ हिनले. लक्षात राहील? ओके. Yes. आता मी डिटेल हे थोडं मी रफली तुम्हाला सांगितलंय, तुम्ही त्यावरून लिहू शकता. तर थोडक्यात आता लूप ऑफ हेनलेवरची ऍक्शन जर तुम्हाला कोणी विचारली डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, थोडक्यात जर रफली लक्षात ठेवायचं असेल तर असेंडिंग लिंबवर बाय अननोन मेकॅनिझम इट इनहिबिट Na+K+2Cl-. सो वॉटर इज सोडियम इज नॉट रिअब्सॉर्ब फ्रॉम द असेंडिंग लिंब, आणि सोडियम जर रिअब्सॉर्ब नाही झाला तर कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनेल का? सोडियम जर रिअब्सॉर्ब नाही झाला, ल्युमेन मधून सोडियम इंटरस्टिशियम मध्ये नाही गेला, बरोबर आहे, मग सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंटरस्टिशियम मध्ये काय होईल? कमी होईल. कमी होईल. आणि जर सोडियम कमी झाला तर ऑस्मोटिक ग्रेडियंट तयार होईल का? नाही. आणि तो नाही इम्पॉर्टंट बनणार. आहे. तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे? पॅसिव्ह नाही. रिअब्सॉर्प्शन. नाही बनणार. जनरली असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब होतो. लूप ऑफ हेनलेचं कार्य नॉर्मल कसं आहे ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. कसं आहे लूप ऑफ हेनलेचं नॉर्मल कार्य ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की सपोज लूप ऑफ हेनले असा आहे, त्याच्या आजूबाजूला इंटरस्टिशियम आहे, तर सोडियम रिअब्सॉर्प्शन साठी Na+K+2Cl- पंप आहे, आणि हा असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब झाल्यावर इंटरस्टिशियम मध्ये येतो आणि सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढतं. बरोबर आहे. आता सोडियम कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं कॉर्टिकोमिडोलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनतो आणि इट रिस्पॉन्सिबल फॉर
reabsorption of water from which limb? कोणत्या लिंब मधून? डिसेंडिंग लिंब. म्हणजे सिटी असेंडिंग लिंब नॉर्मल, नॉर्मली असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब होतो. सोडियम रिअब्सॉर्ब झाल्यामुळे इंटरस्टिशियम मध्ये सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट तयार होतो आणि त्याच्यामुळं काय होतं? डिसेंडिंग लिंब त्याच्यामुळं मधून वॉटरचं वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होतं. म्हणजे लूप ऑफ हेनले मध्ये असेंडिंग लिंब मधून सोडियम रिअब्सॉर्ब होतो आणि डिसेंडिंग लिंब मधून काय होतं? वॉटर रिअब्सॉर्प्शन. तर तुम्हाला मग तुम्हाला लक्षात आलं, तर ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. तर हे नॉर्मल आहे. जर इथं Na+K+2Cl- इनहिबिट झाला तर सोडियम रिअब्सॉर्ब होईल का? नाही. बरोबर आहे. Na+K+2Cl- इनहिबिट झाला एखाद्या ड्रगने तर सोडियम रिअब्सॉर्प्शन होईल का असेंडिंग लिंब मधून? नाही. नाही. आणि सोडियम जर इंटरस्टिशियम मध्ये नाही रिअब्सॉर्ब झाला तर कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनेल का? नाही. आणि तो नाही बनला तर वॉटर रिअब्सॉर्प्शन होईल का डिसेंडिंग लिंब मधून? नाही. म्हणजे सोडियम असेंडिंग लिंब मधून रिअब्सॉर्ब नाही झाला, वॉटर डिसेंडिंग लिंब मधून रिअब्सॉर्ब नाही झालं. जे रिअ सोडियम आणि वॉटर आहे ते ल्युमेन मध्ये आहे आणि तिथून ते इलिमिनेट होऊन जाईल. ओके. हे असं लूप ऑफ हेनलेवर जे ड्रग ऍक्ट होता त्याची ऍक्शन मी तुम्हाला सांगितलेली आहे. लूप डायुरेटिक झालं. त्याचप्रमाणे ऑस्मोटिक डायुरेटिक ही आता मेजर साइट ऑफ ऍक्शन ही लूप ऑफ हेनले आहे. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला मी विचारलं की सेरेब्रल इडेमा मध्ये हाऊ मॅनिटॉल इज इफेक्टिव्ह, त्याचा आन्सर काय आहे? Decrease इंट्राक्रॅनियल प्रेशर ते कमी करतं. कसं करतं ते मी तुम्हाला विचारतोय. ते जर विचारलं तुम्हाला 2 मार्कला. Osmotic effect. Osmotic Yes, effect due to that. मतलब येस येस removal of fluid from cell to vascular compartment. येस येस व्हेरी गुड. तर ते ती लाईन महत्वाची तुमची. ती पीसीटी वगैरे त्या गोष्टी त्या डाययुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, पण सेल्युलर इफेक्ट काय आहेत ते तुम्हाला महत्वाचं आहे. ओके. तर एक लक्षात घ्या, ऑस्मोटिक डायुरेटिक जर आपण आयव्ही यूज केला सेरेब्रल इडिमाच्या पेशंट मध्ये तर तो व्हेसल मध्ये एंटर होतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय की हा मॅनिटॉल हा व्हेसल मध्येच राहतो, तो डिस्ट्रीब्युट होतो का बॉडीमध्ये पुढं? नाही. आणि व्हेसल मधलं ऑस्मोटिक प्रेशर वाढतं. आणि त्याच्यामुळं सेरेब्रल इडिमा मध्ये काय झालेलं असतं की जे ब्रेनचे टिश्यू आहेत, ब्रेन जे आहे ब्रेनच्या सेल्स, त्याच्यामध्ये फ्लुइड अक्युमुलेट झालेलं असतं. ओके. आणि त्याच्यामुळे इडिमा येतो. तर ह्या मॅनिटॉल दिल्यामुळं जे ब्रेनच्या ब्लड व्हेसल मध्ये मॅनिटॉल येईल आणि तिथं ऑस्मोटिक प्रेशर व्हेसल मधलं वाढतं. आणि ते काय करतं, ब्रेनच्या ज्या ब्रेन टिश्यू मध्ये जे फ्लुइड जमा झालेलं आहे ते कशात घेतलं जातं? सेरेब्रल व्हेसल मध्ये घेतलं जातं. म्हणजे सेल मधून फ्लुइड कशात येतं? व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये येतं. आणि व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मधून ते मूव्ह होत 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 जसं ऑस्मोटिक डायुरेटिक ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रोसेसने फिल्टर होऊन पीसीटीत येतो, तसं वॉटर पण फिल्टर होऊन पीसीटीत येतं. ओके. आता इथं वॉटर रिअब्सॉर्प्शन होत असतं पीसीटीतून, परंतु ऑस्मोटिक डायुरेटिक त्या वॉटरला काय करून ठेवतो? होल्ड करून ठेवतो पीसीटी मध्ये. आणि वॉटरचं काय होऊ देत नाही तिथं? रिअब्सॉर्प्शन. आणि तिथून वॉटर ऑस्मोटिक डायुरेटिक बरोबर इलिमिनेट होतं. म्हणजे बघा, ब्रेन टिश्यू ब्रेन सेल मधून फ्लुइड व्हॅस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये घेतलं जातं आणि तिथून ते किडनी मधून इलिमिनेट होतं. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? ओके. तर ही मेकॅनिझम सेरेब्रल इडिमा मध्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. लिहिता येईल? Yes, sir. ओके. आणि सेम इज ट्रू फॉर अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर राईज झालेलं असतं. बरोबर आहे. ॲक्युअस ह्युमरचं ॲक्युम्युलेशन असतं. आता ॲक्युअस ह्युमर जास्त हे होतो, ॲक्युम्युलेट होतो. आता मॅनिटॉल दिल्यामुळं काय होतं की आय मधलं जे ॲक्युअस ह्युमर आहे ते कशात कम ऍब्सॉर्ब केलं जातं? व्हेसल मध्ये. आणि व्हेसल मध्ये ऍब्सॉर्ब होऊन ते
इलिमिनेट होतं किडनी थ्रू, आणि त्याच्यामुळं अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमामध्ये इंट्राऑक्युलर जर प्रेशर ग्लाउकोमामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर आपल्याला सडनली कमी करायचं असेल तर आपल्याला मॅन्युटॉल यूज करावं लागतं. आणि मॅन्युटॉल बरोबर अजून कोणता ड्रग यूज करतो आपण, जस्ट पाहिलंय मागच्या Acetazolamide. ॲसिटाझोलामाइड. तर अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा म्हणजे अँगल क्लोजर ग्लाउकोमा, याच्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर खूप झालेलं असतं. अबो 45 पर्यंत जातं ते, 45-60 पेक्षा जास्त जातं. ओके. ओके, नॉर्मल <21 आहे. आता एवढंच प्रेशर वाढल्यामुळे ब्लाइंडनेस होऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला पहिली स्टेप आहे की इंट्राऑक्युलर प्रेशर पटकन कमी करायचं, फास्ट. आणि त्यामध्ये मग अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमाला फर्स्ट ड्रग मॅनिटॉल तुम्हाला स्टार्ट करणं आहे, आणि ॲसिटाझोलामाइड त्याच्याबरोबर देणं आहे. हे दोन दिल्यानंतर तिसरं ड्रग तुम्ही स्टार्ट करू शकता, ते आहे फायझोस्टिग्मिन आणि पायलोकार्पिन कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. मिओटिक्स यूज करू शकतो आपण नंतर. मिओटिक्स हाय इंट्राऑक्युलर प्रेशरला इफेक्टिव्ह राहत नसतात, त्यामुळे पहिले इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करा मॅनिटोल ॲसिटाझोलामाइडने, आणि मग मिओटिक्स द्या. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये आपण हे ड्रग प्रेफर करत नाही फर्स्ट लाईन, म्हणजे ते फर्स्ट चॉईस नाहीये. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये फर्स्ट चॉईस कोणता ग्रुप आहे? प्रोस्टाग्लॅंडिन, कोणता? कोणत्या प्रोस्टा लॅटोनोप्रोस्ट, Prostaglandin analogs. कोण ओके, प्रोस्टाग्लॅंडिन, लॅटोनोप्रोस्ट लॅटोनोप्रोस्ट आणि ट्रॅव्होप्रोस, त्याला प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा एनालॉग्स म्हणता. ओके, ठीक आहे. तर अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा मध्ये आपण मॅनिटॉल दिल्यानंतर देर इज ए ड्रेनेज, देर इज ए ट्रान्सफर ऑफ फ्लुइड फ्रॉम आय इनटू द ब्लड वेसल अँड फ्रॉम दॅट इट इज एलिमिनेटेड. बरोबर आहे. तर हे सेल्युलर इफेक्ट लक्षात आलं. Yes. ओके. 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 Yes, हो sir. सर. ओके. आता ऑस्मोटिक डायुरेटिक्स काय करता, फ्लुइड सेलमधून व्हेसलमध्ये घेता, म्हणजे सेल्युलर फ्लुइड व्हेसलमध्ये येतं, तर एक्स्ट्रा सेल्युलर व्हॉल्यूम काय होतं, म्हणजे वाढतो. वाढतो. आणि Expand होतो. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूम वाढला तर जीएफआर वाढेल, आणि जीएफआर वाढलं तर रेनिन रिलीज इनहिबिट होतं, रास सिस्टीम इनहिबिट होते. ओके. तर हे सगळे सेल्युलर इफेक्ट आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतरचा जो इफेक्ट आहे डायुरेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू, मी तर पहिले डिस्कस केलेला आहे. पीसीटी वरची ऍक्शन तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. Yes. आणि लूप ऑफ हेनलेवरचे 2 पॉइंट जरी लक्षात ठेवले तुम्ही की बाय अननोन मेकॅनिझम ते Na+K+2Cl- इनहिबिट करतात, ती एक ऍक्शन आहे. ओके. आणि अजून एक दुसरी ऍक्शन आहे, ती मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आता हे डिटेलमध्ये नाही लक्षात राहिलं तरी चालेल. ओके. डिसेंडिंग लिम्ब मधून वॉटर रिअब्सॉर्प्शन ते इनहिबिट करतात. ओके. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. आता एक अजून एक थोडं डिफिकल्ट पार्ट ह्या टॉपिक मध्ये दिलेला आहे. डिसेंडिंग लिम्ब मोडची ऍक्शन तर मी तुम्हाला सांगितली एक कशी आहे. सोडियम असेंडिंग लिम्बने रिअब्सॉर्ब नाही झाला तर कार्टिकोमिड्युलर ऑस्मोटिक ग्रेडियंट बनणार नाही, त्यामुळे डिसेंडिंग लिम्ब मधून काय रिअब्सॉर्ब होणार नाही, Sodium. वॉटर वॉटर डिसेंडिंग लिम्ब वॉटर वॉटर. लक्षात आलं. असेंडिंग लिम्बनी सोडियम रिअब्सॉर्ब नाही झाला तर कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट बनणार नाही, आणि त्याच्यामुळे डिसेंडिंग लिम्ब मधून काय रिअब्सॉर्ब नाही होणार, वॉटर. एवढं जरी लक्षात ठेवलं वॉटर. तुम्ही की लूप ऑफ हेनलेवर असेंडिंग लिम्ब आणि डिसेंडिंग लिम्ब वर ऍक्ट होऊन सोडियम आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होत नाही, ते इलिमिनेट होतं, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. अजून एक गोष्ट आहे. ओके. सेल्युलर इफेक्ट्स मध्ये आपण काय पाहिलं होतं की फ्लुइड कशातून कशात जातं, Intracellular. सेल मधनं वेसल्स मध्ये. व्हेसल्स मध्ये. आता व्हेसल्स मध्ये ब्लड फ्लुइड वाढलेला आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की हे जे लूप ऑफ हेनले आहेत, ओके, हा लूप ऑफ हेनले आहे. ओके, दिसतोय तुम्हाला लूप ऑफ हेनले? ओके. आता त्यामध्ये लूप ऑफ हेनले आहे, त्याच्या आजूबाजूला काय असतं, व्हाईट
इंटरस्टिशियम. इंटरस्टिशियम असतो. आणि इंटरस्टिशियम मधून काय रन होतात? ब्लड वेसल. Vessels. ब्लड वेसल्स रन होतात. ओके. आता सेल्युलर सेल मधलं फ्लुइड वेसल मध्ये आलं. वेसल मध्ये आल्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम काय झालेला आहे? वाढ. वाढलेला आहे. आणि प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढल्यामुळं जे फ्लुइड आहे वेसल मधलं ते रन होत 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 रिनल ब्लड वेसल मध्ये पण आलं. तर आता ह्या रिनल ब्लड वेसल मध्ये प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढलेलं आहे. लक्षात आलं? काय झालेलं आहे? प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढलेलं आहे. प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढल्यामुळं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल? डायल्यूट होईल, कमी होईल. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया होईल. बरोबर. डायल्युशन. डायल्युशनल हायपोनायट्रेमिया होईल. आता ह्या रिनल ब्लड वेसल मध्ये एक फ्लुइड रिनल ब्लड वेसलचा जर विचार केला, ऑस्मोटिक डायुरेटिक यूज केल्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढलेला आहे. रिनल ब्लड वेसल मधलं जे फ्लुइड म्हणजे वेसल मधलं जे फ्लुइड आहे त्याचं प्लाझ्मा जो आहे त्याचं व्हॉल्यूम वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं सोडियम कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्याला डायल्युशनल हायपोनायट्रेमिया म्हणतात. आता ह्या रिनल ब्लड वेसल आणि ह्या डिसेंडिंग लिम किंवा असेंडिंग लिमच्या भोवती ह्या ब्लड वेसल आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियम. इंटरस्टिशियम मध्ये काय असतं? सोडियम. सोडियम. बरं. सोडियम. आता हा सोडियम काय होऊ शकतं? जर इथलं डायल्युशनल हायपोनायट्रेट झालंय ब्लड वेसल मध्ये, तर हा सोडियम काय होईल? ब्लड वेसल मध्ये ऍब्सॉर्ब केला जाईल. ब्लड वेसल मध्ये ऍब्सॉर्ब होईल. मग इंटरस्टिशियम मधलं सोडियम कॉन्सन्ट्रेशन काय होईल? कमी होईल. कमी होईल. होईल. आणि कमी झाल्यामुळं डिसेंडिंग लिम मधलं वॉटर इंटरस्टिशियम मध्ये येईल का? येस. येईल का नाही येणार? जर सोडियम कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर कॉर्टिकोमिडुलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट काय होईल? सोडियम जर इंटरस्टिशियम मधून ब्लड वेसल मध्ये गेला तर इंटरस्टिशियम मधलं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट काय होईल? कमी डिस्ट्रक्ट होईल. होईल. कमी होईल. आणि कमी झालं तर मग डिसेंडिंग लिम मधून वॉटर रिअब्सॉर्ब होईल का? नाही. नाही होणार. नाही होणार. नाही तर होणार. ही एक मेकॅनिझम आहे डिसेंडिंग लिम मधून वॉटर रिअब्सॉर्ब कमी का होण्याचं. आता ही फार डिटेल मेकॅनिझम आहे. एवढं डिटेल मेकॅनिझम वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू और बेसिक यूजी लेवलला आपण एक्सपेक्ट करत नाही. फक्त तुम्हाला एक कन्सेप्ट कळावं म्हणून आपण डिस्कस केलंय. तुम्हाला त्या गोष्टी माहित होत्या की सेल्युलर इफेक्टमुळं मॅनिटॉल दिल्याने सेल मधलं फ्लुइड व्हेसल मध्ये येतं. व्हेसल मध्ये प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढतं. आणि ते जेव्हा फ्लुइड रिनल ब्लड व्हेसल मध्ये येतं त्यात प्लाझ्मा व्हॉल्यूम जास्त असतो. आणि त्यामुळे ते इंटरस्टिशियम मधलं सोडियम स्वतःकडे ओढतं ब्लड व्हेसल मध्ये आणि इंटरस्टिशियम मधलं सोडियम कमी होतं. आणि त्यामुळे कॉर्टिकोमिड्युलरी ऑस्मोटिक ग्रेडियंट कमी होऊन वॉटर जे आहे डिसेंडिंग लिम मधून ते व्यवस्थित रिअब्सॉर्ब होणार नाही, इलिमिनेट होईल. तर ही डायुरेटिक ऍक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू एक ऍडिशनल ऍक्शन मी तुमच्याशी डिस्कस केलं. थोडक्यात आता तुम्हाला लक्षात ठेवायचं मॅनिटोल हा लूप ऑफ हेनलेवर पण ऍक्ट होतो आणि पीसीटी वर पण ऍक्ट होतो. लक्षात आलं? आणि मेजर ऍक्शन काय आहे आता? लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनले. ओके. बरं, तुम्ही कुठं कुठं यूज करता मॅनिटॉल? कुठं अवॉइड केला पाहिजे? मॅनिटोल ह्याच्यामध्ये सेरिब्रल एडिमा मध्ये यूज करतो. ओके. इंट्राओक्युलर प्रेशर वाढला असेल तर त्याच्यामध्ये ओके, सेरेब्रल एडिमा मध्ये यूज करतात. ओके. अजून अजून काय यूज आहे मॅनिटॉलचा? ऑलरेडी आपला डिस्कस पण झालाय. ग्लाउकोमा, ग्लुकोमा मध्ये ऍक्यूट ओके. कंजेस्टिव्ह ग्लुकोमा. ओके. ओके. आता मॅनिटॉल सेरेब्रल हिमोरेज मध्ये यूज करतात का? नाही. 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 ते नाही. तुम्हाला सेरेब्रल हिमोरेज जर असेल तर मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्याचं रिझन काय आहे की जिथं म्हणजे सेरेब्रल हिमोरेज असेल तर काय होतं की कुठंतरी ब्रेन मधली व्हेसल डॅमेज आहे आणि ब्लड कशात अक्युमुलेट झालेला आहे?
ब्रेन टिश्यू मध्ये, Brain. ब्रेन ब्रेन मध्ये, टिश्यू मध्ये. ब्रेन. मग आता मॅनिटॉल दिलं तर काय होईल? आपण तर पाहिलं मॅनिटॉल हा वेसल मध्येच राहतो. इंट्राव्हॅस्क्युलर प्रेशर फ्लुइड वाढेल वाढेल आणि वाढेल. ब्लिडिंग वाढेल वाढेल. अजून. ब्लिडिंग जेव्हा अजून वाढेल का? हा म्हणजे जेव्हा आपण मॅनिटॉल देऊ, तर मॅनिटॉल इंटॅक्ट ब्लड वेसल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ब्लड वेसल जर डॅमेज असेल सेरेब्रल, तर डॅमेज ब्लड वेसल मधून जिथं रक्तस्राव झालेला आहे, तर त्या तिथून मॅनिटॉल सुद्धा लीक होईल आणि टिश्यू मध्ये जाईल. आणि टिश्यू मध्ये गेल्यामुळे तो काय पकडून ठेवेल? ब्रेन टिश्यू मध्ये वॉटर. आणि वॉट वॉटर अजून अजून प्रेशर वाढेल. त्यामुळे सेरेब्रल, वाढेल. हा सेरेब्रल हिमोरेज असेल तर मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर ही शेवटची स्लाइड जी आहे मॅनिटॉलची इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्वाची आहे की सेरेब्रल इडिमा मध्ये आपण यूज करतो मॅनिटॉल, अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमा मध्ये आपण यूज करतो. त्यानंतर इम्पेंडिंग रिनल फेल्युअरचा पेशंट असेल, याचा अर्थ काय आहे की त्या पेशंटला रिनल फेल्युअर डेव्हलप नाही झालेलं, परंतु इम्पेंडिंग रिनल Prone. फेल्युअर म्हणजे प्रोन फॉर रिनल फेल्युअर आहे. तर अशा पेशंट मध्ये आपण मॅनिटॉल दिलं तर ती व्हॅस्क्युलर फ्लुइड व्हॉल्यूम वाढवतात आणि जीएफआर वाढवतात, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन व्यवस्थित होतं, तर जीएफआर मेंटेन होतो. परंतु जर रिनल फेल्युअर झालेलं आहे एखाद्या पेशंटला, त्यावेळेस मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. कारण मॅनिटॉल जर आपण दिलं रिनल फेल्युअरच्या पेशंटमध्ये, तर तो व्हेसल आयव्ही दिल्यानंतर व्हेस्क्युलर कंपार्टमेंट मध्ये येतो, Fluid overload वाढेल. व्हॉल्यूम जे आहे ब्लड व्हेसल मधलं वाढतं, सेल मधलं फ्लुइड व्हेसल मध्ये येतं. परंतु रिनल फेल्युअरच्या पेशंट मध्ये तो मॅनिटॉल इलिमिनेट नाही होत किडनी थ्रू, व्हेसल मध्येच राहतो आणि तो अजून वॉटर होल्ड करतो आणि त्याच्यामुळं प्लाझ्मा व्हॉल्यूम वाढतं आणि कशावर लोड येतो? हार्टवर. कंजेस्टिव्ह त्यामुळे कार्डियक फेलियर वाढेल. वाढेल. म्हणून जर रिनल फेल्युअरचा पेशंट असेल तर मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेट आहे. परंतु इम्पेंडिंग रिनल फेल्युअर असेल, ज्याच्यात रिनल फेल्युअरच्या आधीची स्टेज, ओके, इम्पेंडिंग रिनल फेल्युअरचा असेल, त्यामध्ये आपण जर घेतला म्हणजे मॅनिटॉल दिला, तर तो जीएफआर वाढवण्यास मदत करतो. ओके. तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता सिस्प्लॅटिन हा अँटी कॅन्सर ड्रग आहे. त्याच्यामुळे जी नेफ्रोटॉक्सी होती, त्याच्या प्रिव्हेन्शन साठी मॅनिटॉल यूज करतात. त्याचं एक्झॅक्ट रिझन मलाही माहित नाही, परंतु बुक्स मध्ये दिलंय. त्याचं रिझन जर आपण तुम्ही शोधलं, पहा, भेटलं तुम्हाला तर ग्रुपवर टाका. आपल्याला लिटरेचर सर्च करणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सिस्प्लॅटिन इंड्यूस नेफ्रोटॉक्सिसिटी साठी मॅनिटॉल यूज करतात. नंतर डायलिसिस डिसिक्विलिब्रियम सिंड्रोम, डायलिसिस डिसिक्विलिब्रियम सिंड्रोम ह्यासाठीही मॅनिटॉल यूज करतात. आता डायलिसिस डिसिक्विलिब्रियम सिंड्रोम काय आहे? तर ज्या पेशंटला आपण डायलिसिस देतो, बरोबर आहे, एखाद्या पेशंटला डायलिसिस आपण दिलं, तर डायलिसिस मध्ये आपण काय करतो की पेशंटच्या शरीरातलं रक्त डायलिसिस मशीननी फिल्टर करून, प्युरिफाय करून परत पेशंटला आपण ट्रान्सफर करतो, बरोबर, डायलिसिस मध्ये. तर डायलिसिस हे कशाचं काम करतं त्यावेळेस? किडनी सारखं टॉक्सिक सबस्टन्स फिल्टर होतात त्यातून. लक्षात आलं? तर हे होत असताना हे होत असताना काही प्रोटीन्सही लॉस होतात, काही प्रोटीन्सही लॉस होतात आणि त्यामुळं ब्लड वेसल मधला ऑन्कोटिक प्रेशर कमी होतो प्रोटीन लॉस झाल्यामुळं. आणि त्यामुळं जे ब्लड वेसल मधलं फ्लुइड आहे ते कुठं शिफ्ट होतं? सेलमध्ये. त्याला डायलिसिस डिसिक्विलिब्रियम सिंड्रोम म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? डायलिसिस डिसिक्विलिब्रियम सिंड्रोम. येस. ओके. म्हणजे डायलिसिस केल्यामुळं प्रोटीन युरिया होतं, प्रोटीन लॉस होतं. प्रोटीन लॉस झाल्यामुळं ऑन्कोटिक प्रेशर ब्लड वेसल मधलं कमी होतं आणि त्याच्यामुळं फ्लुइड कुठं शिफ्ट होतं? व्हेसल मधून
सेल मध्ये. आता आपल्याला हे रिव्हर्स करायचं आहे, सेल मधलं फ्लुइड परत व्हेसल मध्ये आणायचं असेल त्यावेळेस आपण काय देऊ शकतो मग? मॅन्युअल. मॅनिटॉल. तर तो एक यूज आहे. ऍडव्हर्स इफेक्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता सेरेब्रल इडिमा मध्ये तो ड्रग ऑफ चॉईस आहे, परंतु पल्मोनरी इडिमा मध्ये मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तो हार्ट लोड वाढवतो. अॅक्यूट रिनल फेल्युअर मध्ये तो कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ऍक्टिव्ह सेरेब्रल ब्लिडिंग असेल तर तो कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असेल अॅक्यूट, तो कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्येही मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर हार्ट फेल्युअर, रिनल फेल्युअर, पल्मोनरी इडिमा, cerebral bleeding, active cerebral bleeding, these are the contraindication of osmotic diuretics. इंडिकेशन्स आणि कॉन्ट्रा इंडिकेशन त्याच्यावर एमसीक्यू चे चान्सेस आहे. लक्षात राहील हे? येस. सर. ओके. तर आपण आता मॅनिटॉल पण डिटेल मध्ये डिस्कस केलाय. तर लास्ट स्लाइड, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मॅनिटॉल. ओके. ऑस्मोटिक डायुरेटिकचे ऍडव्हर्स इफेक्ट पाहणार आहोत आपण. ओके. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, how mannitol is effective in cerebral edema, how mannitol is effective in acute congestive glaucoma, what are the indication contraindications of mannitol, असे क्वेश्चन येऊ शकतात. ओके. आता ऑस्मोटिक डायुरेटिक्स जे आहेत त्यांनी अराउंड 20% सोडियम लॉस होतं. आपण पाहिले लूप डायुरेटिकनी 25% सोडियम लॉस होत होतं. ऑस्मोटिक डायुरेटिकनी 20%, म्हणजे हे पण हाय इफिकेसी डायुरेटिक आहे. म्हणजे लूप डायुरेटिक नंतर मॅक्झिमम सोडियम लॉस कोणामुळे होतो? ऑस्मोटिक डायुरेटिक. युरिया रुटीनली आपण यूज करत नाही ड्यू टू साइड इफेक्ट लाईक पेन, थ्रोम्बोसिस. ग्लिसरीन रिस्पॉन्सिबल फॉर हायपरग्लायसिमिया. IV ग्लिसरीन मे प्रोड्यूस हिमोलायसिस, त्यामुळे ग्लिसरीनही आपण कॉमनली यूज करत नाही. तर मॅनिटॉल हा ऑस्मोटिक डायुरेटिक मधला प्रेफर्ड ड्रग आहे. ऑस्मोटिक डायुरेटिक यूज केल्यामुळं देर इज increased excretion of all cations and anions. मग सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे कॅटायन्स लॉस होतात. त्याचप्रमाणे क्लोराईड, बायकार्बोनेट, फॉस्फेट हे anion लॉस होतात. मोस्ट इम्पॉर्टंट जर ऍडव्हर्स इफेक्ट मॅनिटॉलचं तुम्हाला कोणी विचारला तर तो हेडेक आहे. आणि बाकी साईड इफेक्ट GIT रिलेटेड, नॉशा, वॉमिटिंग, हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन एक अनदर ऍडव्हर्स इफेक्ट. तर हे झालं ऑस्मोटिक डायुरेटिक विषयी. तर आपण डायुरेटिक हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे, डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे. होप सो तुम्हाला समजला असेल. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आणि प्लस काय म्हणता येईल की नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिटेल डिस्कस केलेला आहे. एक्झाम मध्ये लूप डायुरेटिक थायाझाईडवर जास्त लॉंग क्वेश्चनचे चान्सेस आहे, मी परत एकदा सांगतोय. परंतु शॉर्ट नोट मॅनिटॉलवरही येऊ शकते. त्यामुळे मॅनिटॉल पण तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलाय टॉपिक? हो सर. ओके, चालेल. उद्या आपण आता ड्रग ऍक्टिंग ऑन रास सिस्टीम हा टॉपिक डिस्कस करूया. ओके. आणि त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, आणि हे 3 झाल्यानंतर मग अँटी हायपरटेन्सिव्ह टॉपिक आपण पाहणार आहोत. ओके. त्यामध्ये हे PDF 3 असेल तर टाकाल कशाचं? हे कॅल्शियमचं किंवा